तर ना कधी कधी सकाळ सकाळी ना माझं असं डोकं फिरतं, काहीतरी उद्योग करून ठेवते बरं का मी. तर आज ना उशिरा उठलेली आणि कामाला सुट्टी घेतलेली, तर मी म्हणलं त्याच्या आधी हे जे बड्डेचं थोडंफार डेकोरेशन केलं होतं ते काढून ठेवावं. आणि सोहम अजून झोपलाच होता, बघू शकता तुम्ही, सगळ्या उशा वगैरे काढून ठेवलं. बिछाना टाकायचं काम सोहमचं आणि सोहमच्या पप्पांचं आहे, त्यांनी एक दिवसावर असं वाटून घेतलेलं आहे. आणि बिछाना काढायचं काम मात्र माझंच आहे. तर आंघोळ राहिली होती, मी म्हणलं चला छान असे गाणे लावा आणि मस्तपैकी आवरावरी करावी. तर आता ह्या पिशवीमध्ये काय काय आहे ना ते माझ्याच लक्षात नाही. आता एका दिवशी ही पिशवी पूर्ण आवरायची आहे. ह्याच्यामध्ये ना पूर्ण माझं स्टेशनरीच म्हणते, मेकअपचं सामान आहे बरं का. ते सोहमला सारखं स्टेशनरी घेऊन घेऊन ना ते स्टेशनरी डोक्यात बसले. मस्त डान्स करत करत कामाला छान अशी सुरुवात केलेली आहे. सोहमच्या ना शाळेमध्ये क्रिसमसचे काहीतरी प्रोग्राम होते, तर काय काय त्यांना सांगितलेलं होतं, तर त्यासाठी हे आणलेलं सामान होतं. आणि हे बड्डेचं त्याचं क्राऊन बघितलंच असेल तुम्ही, तर ते ठेवलं इथं. आणि त्यानंतर ना हा जो सगळा विस्कटलेला भाग होता तो छानपैकी आवरून घेतलेला आहे. मी म्हणलं आधीच ही साफसफाई झाली ना म्हणजे आंघोळीला मला मस्त जाता येईल, कारण हे सगळं पारसं झाडांपासून आधीच करायला हवं असं आई म्हणते. त्यानंतर छान असं फ्रेश झाले. आणि हां, तुम्ही म्हणतात ना की तुझी स्किन मात्र ना अजिबात उरलेली दिसत नाही, तर मी त्याच्यासाठी ना जास्त जर कमी जर थंडी असेल तर हे पाऊंड्सचं मॉइश्चरायझर वापरते, आणि जास्त असेल ना तर हे लॅक्मीचं वापरते पीच मॉइश्चरायझर. आणि हे खूप थिक आहे, लेअर खूप थिक बसते, त्याच्यामुळे ना लवकर चेहरा उलट नाही, फेस मस्त असं सॉफ्ट आणि मॉइश्चरायझर राहतं. आणि याचा ना स्मेल पण एवढा छान आहे ना, तर मी जास्त थंडी असेल ना ह्याचाच यूज करते. आणि बघू शकता तुम्ही कसं पिंक पिंक होतं हे लगे. आणि ह्याच्यामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये ना काय म्हणता येते क्रीमी स्ट्रक्चर असल्यामुळे ना स्किन एकदम अशी सॉफ्ट राहते आणि ऑइली मात्र होत नाही हे जास्त थिक असेल तरी पण. आणि आता बघू शकता, तर काय झालं, वय 30 असेल तरी पण आपल्याला मस्त तयार व्हायचं असतं. हाऊस वाईफ असेल, बाहेर जायचं नाही ठीक आहे, पण आपल्याला घरात आपण स्वतः बघणारे असतो ना, तर मस्तपैकी असं परफ्यूम मारून घेतलं. आणि हे सगळे ना परफ्यूम मी डेली यूजसाठी घेतलेले जुडिओचे आहे, स्वस्त आणि मस्त 100 रुपयाला मिळतात. तर मी म्हणलं चला छान आता तयार झालेली आहे. थोडंफार ना बेडवर सामान पडलेलं ते आवरायचं राहील, तर ते आधी आवरून घेतलं. आणि मला इथं चष्मा भेटला, तर आज माझं मन झालं की चष्मा घालून बघावं. आणि अशीच कधी कधी डोकं फिरल्यासारखे कामं मी करत असते, तर छान असा चष्मा घालून घेतला. आणि मी म्हणलं उभारून मी कशी दिसते, तर कशी दिसते तुम्हीच कमेंट करून सांगा. चला बाय.